महाराष्ट्रातील महिला आणि गृहिणी ज्या परीक्षेची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात ती परीक्षा म्हणजे तलाठी भरती. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या तलाठी परीक्षेची जाहिरात कालच एमपीएससीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे. खरं तर या परीक्षेचं एवढं महत्व का आहे, याची वाट एवढी का पाहिली जाते, तर जी भूमिका जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची असते, जी भूमिका तालुक्यामध्ये तहसीलदारची असते, तीच भूमिका प्रत्येक गावामध्ये तलाठ्याची असते. तेव्हा अत्यंत प्रतिष्ठेचं, मान सन्मानाचं आणि तितकंच अधिकार संपन्न असं हे पद आहे. त्यामुळे साहजिक आहे, अनेक विद्यार्थ्यांचं, अनेक महिला भगिनींचं हे स्वप्न असतं की आपण तलाठी झालो पाहिजे. 2023 नंतर आता 2026 मध्ये ही परीक्षा होते. तेव्हा आपण जवळपास 3-3.5 वर्ष प्रतीक्षा केलेली आहे आणि आता अखेर आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महिलांना, गृहिणींना तलाठी होण्याची सुवर्ण संधी आहे. त्याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आज मी महिलांचे जे प्रमुख 3 प्रश्न आहेत, त्या 3 प्रश्नांवरती बोलणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता बेसिकली ग्रुप सी ची जाहिरात ही ऑलरेडी आलेली होती. त्याच्यामध्ये 2619 जागा ह्या देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा काल एमपीएससीने एक नवीन प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे. बघा, हे 22 जुलैचं प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये ही महसूल वन विभाग अर्थात ग्राम महसूल अधिकारी, अर्थात ज्याला आता आपण पूर्वी तलाठी म्हणायचो, आता त्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणतात, त्याच्या 1539 जागा आहेत आणि बाकी वेगवेगळ्या संवर्गाच्या आणखी काही जागा त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. काल 3088 जागा ह्या एमपीएससीने ऍड केलेल्या आहेत. म्हणजे मागच्या आणि ह्या टोटल जागा मिळून 5707 पदांची ही जाहिरात जी आहे ती आता झालेली आहे. यामध्ये एक तलाठीचं सुद्धा पद आहे. आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय असा कुठलाही उमेदवार, ती महिला असेल पुरुष असेल, हा फॉर्म भरू शकते. वयाची अट आहे ओपन कॅटेगरीला 38 वर्षापर्यंत आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरी 43 वर्षापर्यंत हा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे. तेव्हा ग्रॅज्युएशन आणि वयाच्या या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. याला कुठल्याही प्रकारे टायपिंग लागत नाही. MSCIT सुद्धा आता नसेल तरी चालतं. सिलेक्शनच्या नंतर 2 वर्षाच्या आत सबमिट केलं तरी चालणार आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा आता फरक काय आहे मग? पूर्वी सरळ सेवेच्या माध्यमातून हे पद भरलं जायचं, आता हे एमपीएससीच्या माध्यमातून भरलं जाते. आता पूर्वी काय होतं, तर पूर्वी याची एकच सरळ सेवा असायची, म्हणजे 100 प्रश्न असायचे. 25 प्रश्न मराठी व्याकरण, 25 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 25 प्रश्न जीके आणि 25 प्रश्न मॅथ रिझनिंग. टोटल 100 प्रश्न, 200 मार्काचा पेपर असायचा. आता मात्र ही परीक्षा ग्रुप सी मध्ये गेल्यामुळे, एमपीएससी कडे गेल्यामुळे आता याची पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे. या संदर्भामध्ये डिटेल व्हिडिओ आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती अभिजित राठोड सरांनी घेतलेला आहे, बापू सरांनी घेतलेला आहे. तेव्हा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्ही तिथे बघून घ्या. मी आता फक्त तुम्हाला एक तोंडी सांगतोय, आपला वेळ वाचेल या अनुषंगाने, की आता तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा द्यायच्या आहेत. पूर्व परीक्षेला तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, पॉलिटी, गणित बुद्धिमापन चाचणी, हे सगळे विषय असणार आहेत. 100 मार्कांसाठी 100 प्रश्न असणार आहेत. एका तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे, गोल करायचा आहे. आणि मुख्य परीक्षेला तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. पहिला पेपर तुम्हाला मराठी इंग्रजी व्याकरणाचा द्यायचा आहे आणि दुसरा पेपर तुम्हाला हाच जीके जीएसचा असणार आहे, जो तुम्ही पूर्व परीक्षेला अभ्यास केलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीने आता ही परीक्षा होणार आहे. तेव्हा घाबरण्याचं काही कारण नाही. सगळा सिलेबस, अभ्यासक्रम तोच आहे, फक्त परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो मात्र आता थोडासा बदललेला आहे. आता पूर्व आणि मुख्य असं असणार आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा आता काही असा काही खूप मोठं काही चेंज झालाय किंवा आता आपल्याला जमेल का, अशी कुठलीही शंका मनात घेऊ नका. उलट आता पारदर्शकतेच्या बाबत आपल्याला अजून जास्त खात्री मिळणार आहे, कारण परीक्षा आता एमपीएससी घेते. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे शंका किंवा बाकी सगळ्या प्रश्नांना आता थारा राहणार नाही आणि पारदर्शकतेकडे आता आपण आणखी एक पाऊल सरकारने टाकलेलं आहे, कारण ही परीक्षा आता एमपीएससी घेते, हे लक्षात घ्या. मग आता नेमके महिलांचे 3 जे प्रमुख प्रश्न असतात त्यावरती आपण डिस्कस करूया. पहिला प्रश्न म्हणजे काय, स्वतःला सिद्ध करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचंय, पण काय करू हे नेमकं समजत नाहीये. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, अभ्यासात खूप गॅप पडलाय, आता अभ्यास होईल का? आणि तिसरा महत्वाचा प्रश्न, हे सगळं करायला आता घरातून सपोर्ट मिळेल का, लोक काय म्हणतील? या 3 महत्वाचे मुद्दे. खरं तर महिलांचे अनेक मुद्दे असतात, पण त्यातले त्यात हे 3 महत्वाचे प्रातिनिधिक स्वरूपातले मुद्दे आपण घेतलेले आहेत आणि या 3 मुद्द्यांवरती मी पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. आता पहिला मुद्दा तो म्हणजे स्वतःला सिद्ध करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय, पण समजत नाही काय करू. बघा, तुम्ही जर महिला असाल, गृहिणी असाल, तुमचंही काहीतरी स्वप्न असेल किंवा लग्नाच्या अगोदर कॉलेज लाईफमध्ये तुम्ही पण काहीतरी स्वप्न पाहिलं असेल, पण काळाच्या ओघामध्ये लग्नानंतर सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता
मुलं बाळ झाले असतील आणि त्याच्यामध्ये अनेक वर्ष निघून गेले असतील आणि आता राहून राहून एक गोष्ट मनामध्ये येत असेल की मला सुद्धा काहीतरी करून दाखवायचंय, माझे पण काहीतरी स्वप्न होते, पण नेमकं आता करू काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर त्याचंच उत्तर मी आता तुम्हाला देतोय. हा जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे, जर तुम्हाला स्वतःला काहीतरी करून दाखवायचंय तर तुमच्याकडे ही सगळ्यात चांगली सुवर्ण संधी आहे, ती म्हणजे येणारी तलाठीची आपली परीक्षा. जर तुम्ही वयात बसत असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही आता लगेच अभ्यासाला सुरुवात करा. कारण याच्यासारखी दुसरी चांगली संधी पुन्हा आपल्याला सापडणार नाही. कारण पुढच्या 3 महिन्यात आपल्याला पूर्वपरीक्षा द्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये लगेच मुख्य परीक्षा आहे. म्हणजे 6 ते 7 महिन्यामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. मग या संधीचं आपल्याला आता सोनं करायचंय. कारण काळाच्या ओघामध्ये अनेकदा आपण असं ठरवलेलं आहे, अनेकदा आपण असा विचार केलाय की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, पण आपण फक्त हा विचार केला, त्याच्यावरती कृती आपण कधीच केलेली नाही. त्यामुळे आपण स्वतःला असं वेगळं काही सिद्ध करू शकलो नाही. पण आता ही एक चांगली संधी आहे. या संधीकडे आपण पॉझिटिव्हली बघूया, या संधीचं आपण सोनं करूया. आत्तापासून तुम्हाला या अभ्यासाला स्टार्ट करायचंय. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय, तर या परीक्षा पॅटर्न समजून घ्या, या परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. निश्चितपणे पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्व मुख्य देऊन रिझल्ट येईल, हे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासात खूप गॅप पडलाय, आता अभ्यास होईल का? तर हा एक कॉमन प्रश्न आहे प्रत्येक गृहिणीचा, प्रत्येक महिलेचा. एक लक्षात घ्या, अभ्यास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. असं अभ्यासाला कधीच एज ग्रुप नसतो, वय नसतं. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस हा विद्यार्थीच असतो आणि त्याने विद्यार्थीच राहिलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण अभ्यास करू शकतो. तेव्हा अभ्यासात गॅप पडलाय हा काही प्रश्न असू शकत नाही. हा, आपल्याला त्याची भीती नक्की वाटते की आता आपण कॉलेज सोडून 10 वर्ष झालेत, 15 वर्ष झालेत, मग आता आपल्याला अभ्यास तसा होईल का जसा अगोदर होत होता? तर असे प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चित येऊ शकतात. पण अभ्यासात गॅप पडलाय हे काही कारण असू शकत नाही परीक्षा न देण्याचं. माझ्या समोर असे भरपूर उदाहरणं आहेत. अगदी मागच्याच तलाठी परीक्षेबाबत जर बोलायचं झालं तर मागे मी असेच YouTubeच्या माध्यमातून व्हिडिओ घेत होतो आणि त्यामध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महिलांनी तलाठीचे फॉर्म भरले आणि त्यानंतर अनेक महिलांनी मला भेटून, फोन करून, मेसेज करून कळवलेलं आहे की सर, फक्त तुमचा व्हिडिओ पाहिला आम्ही त्याच्या आधी कुठलीही परीक्षा दिलेली नव्हती. तुमचा व्हिडिओ पाहिला, थोडंसं मोटिवेशन मिळालं आणि अभ्यास स्टार्ट केला आणि सर फायनली तलाठी म्हणून सिलेक्शन झालं. त्यातल्या बऱ्याच महिला आता नोकरी करतायत. त्यातल्या काही महिलांचं सिलेक्शन त्या तलाठी एक्झामला झालं नाही, पण त्या अभ्यासाचा फायदा त्यांना दुसऱ्या एक्झामला झाला, हे लक्षात घ्या. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असे भरपूर उदाहरणं आहे. इथून पुढच्या काळामध्ये शक्य झाल्यास मी त्यातल्या काही महिलांना तुमच्या समोर या YouTubeच्या माध्यमातून घेऊन सुद्धा येणार आहे, जेणेकरून त्यांनी कशी तयारी केली हे सुद्धा तुम्हाला समजेल. तेव्हा अशी उदाहरणं आहेत आपल्या समोर की ज्यांचा सुद्धा अभ्यासामध्ये 10-10 वर्षांचा गॅप पडलेला होता. त्यांनी कधीही कुठल्याही एक्झामची तयारी केलेली नव्हती, पण त्यांनी एकदा ठरवलं, अभ्यासाला स्टार्ट केलं, प्रॉपर पुस्तकं घेतले, प्रॉपर गाईडन्स घेतलं, स्वतःला शिस्त लावून अभ्यास केला आणि त्या महिला, त्या गृहिणी तलाठी म्हणून किंवा शासनाच्या वेगवेगळ्या विभागात सध्या काम करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे हे सहज शक्य आहे. जरी आता गॅप पडला असेल अभ्यासामध्ये, पण जर तुम्ही ठरवलं, मनाची तयारी पक्की केली, तर निश्चितपणे तुम्ही तसाच अभ्यास करू शकतात. जसे हे रेग्युलर फ्रेश जे मुलं आता सध्या अभ्यास करतायत, नुकतेच स्पर्धा परीक्षेला लागलेली मुलं असतील, तर तसा अभ्यास तुम्ही सुद्धा करू शकतात. त्यासाठी फक्त एकच गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे प्रचंड तळमळ आपल्या मनात असली पाहिजे की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. तर निश्चितपणे आपण अभ्यास करू शकतो. कितीही गॅप पडलेला असेल तरी सुद्धा आपला खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. आणि एक गोष्ट मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो की आता तुमच्या मागे जबाबदारी आहे. आता तुमच्या पाठीमागे खूप सारी कामं आहेत. त्यामुळे आता तुम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की जो वेळ आपल्याला मिळतोय तो फार कमी आहे. त्या वेळेचा सदुपयोगच आपण केला पाहिजे, हे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. नवीन जे फ्रेशर मुलं असतात ना, त्यांचा वेळ खूप वाया जातो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, कारण ती जाणीव झालेली नसते. पण आता आपल्याला खूप चांगली जाणीव, खूप चांगली मॅच्युरिटी आहे की जो वेळ आपल्याला मिळतोय त्या वेळेचा सदुपयोग करायचा. मग बाकीचे लोक 5-6 तासामध्ये जेवढा अभ्यास करतात तेवढा अभ्यास आपला अगदी 3-3.5 तासामध्ये म्हणजे निम्म्या वेळेत सुद्धा होऊ शकतो. का? तर आता आपल्याला जाणीव झालेली आहे, तेवढी तळमळ आपल्यामध्ये आहे. त्यामुळे गॅप जरी पडलेला असला तरी घाबरून जाऊ नका. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि अभ्यासाला स्टार्ट करा. बघा, तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये जाणवेल की हा प्रश्न जो तुम्हाला पडला होता, त्या प्रश्नाचं काही राहिलेलं नाही. आपला अभ्यास होतोय.
तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता समजा हे सगळं करायचं जर ठरवलं तर घरातून सपोर्ट मिळेल का आणि लोक काय म्हणतील, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. तर एक लक्षात घ्या, आता घरातून सपोर्ट मिळेल का, तर या प्रश्नाचं उत्तर हो पण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर नाही पण आहे. कारण पुन्हा मी तुम्हाला तेच उदाहरण देईल. मागच्या तलाठीच्या वेळेस सुद्धा मला ह्या एक्झामच्या निमित्तानं, अभ्यासाच्या निमित्तानं खूप साऱ्या महिलांना, म्हणजे स्पेशली जेव्हा मी महिलांच्या संदर्भात गायडन्स करत असतो त्यावेळेस खूप साऱ्या महिलांचा हाच प्रश्न तेव्हाही होता. त्यांचं हेच म्हणणंही होतं तेव्हा, की सर आमच्या घरातून आम्हाला बिलकुल सपोर्ट नाही. तर कसं करायचं? काही महिलांच्या बाबतीमध्ये सपोर्ट मिळतो घरातून, चांगली गोष्ट आहे. पण आता सपोर्ट मिळो अगर सपोर्ट ना मिळो, आपले स्वप्न आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आपलं जीवन आपल्याला चांगल्या पद्धतीने जगायचंय. हे जीवन एकदाच आहे. घरून सपोर्ट नाही म्हणून आपण आपले स्वप्न दाबून ठेवायचे, आपण तसंच पुढे जायचं, याला पण काही फारसा अर्थ नाही. घरातल्या लोकांना कन्व्हिन्स करा. आता तुम्ही सगळ्या लोकांना सांगत सुटलात, की मला एक्झाम द्यायची आणि मला तलाठी व्हायचंय, तर तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला प्रत्येक जण हाच सल्ला द्यायचा प्रयत्न करेल, की "अरे, असं आता काही वय राहिलं का परीक्षा द्यायचं? असं कोणाचं पण सिलेक्शन होतं का? त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. ह्या जबाबदाऱ्या सांभाळून करता येणार नाही." वगैरे, वगैरे. असे सगळे तुम्हाला नकारात्मक सल्ले मिळतील. त्यामुळे फार लोकांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. जे तुमच्या जवळचे लोक आहेत 1-2 त्यांना फक्त सांगा, की "मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मला हे पण करायचंय. मला एकदा संधी द्या. या संधीचं मी सोनं करून दाखवते." असं तुम्ही त्यांना ठामपणे सांगा. त्यांना सुद्धा विश्वास द्या, की मी हे करते. आणि तुम्ही जर एक ठामपणे ते पटवून सांगितलं, विश्वासात घेऊन सांगितलं, तर मार्ग निघतो. कारण एक खूप चांगलं वाक्य आहे, की "कम्युनिकेशन इज द गुड मेडिसिन फॉर ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम." संवाद हा सगळ्या अडचणींवरचा उपाय आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही प्रॉपर संवाद साधा. तुम्ही विश्वासात घेऊन सांगा. ते पण कुणाला? जे तुमच्या जवळचे 1-2 लोकं आहेत त्यांनाच सांगा. ठीक आहे. तुम्ही जर फार लोकांना सांगायला लागले ना, तर फार लोकांना हे आवडत नाही तुम्ही काहीतरी चांगलं करताय किंवा तुमचं काहीतरी चांगलं व्हावं, हे सगळ्यांनाच आवडेल असं नाही. हे सगळ्यांनाच पटेल असं नाही. त्यामुळे तुमच्या जवळच्या 1-2 लोकांना फक्त विश्वासात घेऊन सांगा. त्यांचा सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करा आणि नाही जरी सपोर्ट मिळाला, तरी तुम्ही तुमचे कामं, जबाबदाऱ्या सांभाळून जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला गाईडन्स करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. तेव्हा बिनधास्तपणे तुम्हाला जर वाटत असेल का मी हे करू शकते, तर निश्चितपणे करा. आता लोक काय म्हणतील? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आधीच सांगितलं, की लोकांना आपल्याला सांगायचंच नाहीये ना. ठीक आहे, की लोकांना का सांगायचं, की आपण काय आपल्याला काय करायचंय ते. आपण आपल्या पद्धतीने अभ्यास करूया. जेव्हा आपल्याला निकाल लागेल, जेव्हा आपल्याला यश मिळेल, तेव्हा लोकांना समजेल. शेवटी लोकांचं कामच असतं नावं ठेवणं. आणि आता जी लोकं नावं ठेवतात, तीच लोकं यश मिळाल्यानंतर आपल्याबद्दल खूप सकारात्मक बोलतात, की मला तर विश्वास होता, तिचं 100% होईल. तिने करून दाखवलं. एवढ्या संघर्षातून तिने करून दाखवलं. म्हणजे हे लोकं नंतर पुन्हा पॉझिटिव्ह बोलतात. त्यामुळे आता लोक काय म्हणतायत, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही. फार लोकांना आपल्याला सांगायचं पण नाही, की आपण करतोय काय ते. ठीक आहे. आता हे सगळं करून एकंदरीतच या अभ्यासाचा नेमका परिणाम काय होणार आहे? तर लक्षात घ्या, पुन्हा आपल्याला निगेटिव्ह बोलायचं नाही, पण एक पॉइंट आपण घेऊ. एवढं सगळं करून समजा सर आमचं सिलेक्शन नाही झालं, तर काय? एक लक्षात घ्या, सिलेक्शन नाही जरी झालं, तरी नुकसान तुमचं काय होणार आहे? उलटे याचे फायदेच आहेत. अभ्यास केला, शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास केला, तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. आणि समजा नाहीच सिलेक्शन झालं, तर एक लक्षात घ्या, तुम्ही हा जो अभ्यास केलाय, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, हा अभ्यास तुम्हाला प्रगल्भ बनवतो. हा अभ्यास तुम्हाला दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा उपयोगी पडतो. या स्पर्धा परीक्षेचा, एम-पी-एस-सी परीक्षेचा फायदा काय माहिती का? एकदा केलेला अभ्यास हा तुम्हाला अनेक परीक्षांसाठी उपयोगी ठरतो. अभ्यासक्रम बदलत नाही. अभ्यासक्रम तोच असतो. त्याच अभ्यासावरती आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा देता येतात, हे लक्षात घ्या. हा अभ्यास तुम्ही पक्का केल्यामुळे तुमचे जे मुलं-बाळं आहेत, त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवू शकता, हेही लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यासाने काही तुमचं नुकसान होणार नाहीये. झाला तर तुमचा फायदाच होईल, हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे असं कुठलाही निगेटिव्ह विचार मनात न ठेवता तुम्ही सुरुवात करा. मी परत एकदा सांगतो, जर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही शहरात बसून तुम्हाला तयारी करायची असेल, तर इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक ऑनलाईन बॅच 28 जुलैपासून स्टार्ट होते. तुम्ही कुठेही बसून काम करता-करता घरामधलं किंवा शेतामधलं काम करता-करता किंवा जॉब करता-करता सुद्धा तुम्ही हे सगळे लेक्चर्स, ऑनलाईनचे लेक्चर्स बघून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. 28 जुलैपासून आपली ही बॅच चालू होते. प्रिलियम प्लस मेन्स
असं दोन्हीही याच्यामध्ये आहे. म्हणजे पूर्वचा पण अभ्यासक्रम आणि मुख्यचा पण अभ्यासक्रम या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे, हे लक्षात घ्या. इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक जे तुम्हाला युट्यूबला बघायला मिळतात, ते सर्व शिक्षक या बॅचला असणार आहे. तर या बॅचचा निश्चितपणे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप आहे, प्ले स्टोअरला जाऊन ते डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 हा आपला नंबर आहे ऑफिसचा. या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि जो हा व्हिडिओ माझा बघतायत, आता स्पेशली महिलांसाठी आहे, तर महिला जास्त व्हिडिओ पाहत असतील, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही नाशिकमध्ये असाल किंवा नाशिकच्या आजूबाजूला असाल, तर नाशिकमध्ये आपली ऑफलाईन बॅच सुद्धा आहे. पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच आहे आणि छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आपली ऑफलाईन बॅच आहे. तुम्हाला जर ऑफलाईन बॅचला येणं शक्य असेल, तर निसंकोचपणे तुम्ही अगदी उद्यापासूनच या बॅचला जॉईन करा. उद्याच तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ऑफिसला भेट द्या. तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत थांबूया. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.